जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सकाळी सकाळी उठून बडे आंघोळ पाणी धुवून एकदम फ्रेश झालो आणि या दोघांची वाट बघत होतो. हे दोघं पण आले आणि आम्हाला जायचा होता थोडासा ग्राउंडवर थोडा काम होता. मी सगळ्यात सांगतो मित्रांनो, तुम्ही लागून राहा ब्लॉगमध्ये. मग आम्ही गेलो खुर्जामध्ये सगळ्यात पहिले. मग ह्या एका पार्टनरला उचलून, काऊन की आम्हाला न्यायचा होता ट्रॅक्टर. आम्ही सगळ्यात पहिले ट्रॅक्टर पाहिलून, त्याला तपासलून, मग त्यानं ट्रॅक्टर चालू केलं आणि त्यानं नेलं आपल्या ग्राउंडकडे ट्रॅक्टर. म्हणाले बी म्हणलं तू का पाहिजेस, तू पलटव गाडी. मग तेवढ्यातच ह्या बापूकडे लक्ष गेली. मग आम्ही गेलो या ट्रॅक्टरच्या मागं पटापट. आम्हाला जायचं होतं ग्राउंडवर वापस. तर मग सगळ्यात पहिले लक्ष गेली या पोट्याकडे. हे आपले पोटे ग्राउंडचे होत. मग तेवढ्यातच आपण साईड भाऊले नमस्कार घेतलो. मग भेटला आपल्याला तुषार भाऊ, याच्यासोबत हँडशेक केलो. ग्राउंडमध्ये उतरल्याबरोबर मी सगळ्यात पहिले यांच्याकडे लक्ष गेली. हे काहीतरी कारस्थानी करत होते, काही कारस्थानी वगैरे नाही, हे आखत होते ग्राउंड. या ग्राउंड आखल्यानंतर आपण गेलो खुर्जामध्ये वापस, कारण की आपल्याला थोडा काम होता. काम वगैरे काय नाही मित्रांनो, आपल्याला घ्यायची होती एका मित्राची भेट. तर याची हे भेट घ्यायची होती. हा अनुराग. नाही आले आपल्याला न्यायचं होतं ट्रॅक्टरवर. सगळ्यात पहिले नेल्यावर आपल्याला जायचं होतं टँकी भराले. गोष्टी करता करता कधी टँकी भरली आपल्याला काय समजला नाही मित्रांनो. मग रस्त्यानं जाताना आपल्याला हे दादा भेटले. मग या दादाला तर तुम्ही ओळखतच असाल मित्रांनो, हे आहेत आपले आदित्य दादा. यांनी नमस्कार वगैरे घेतलो. आम्ही गेलो ग्राउंडकडे वापस. तेवढ्यातच गेली चिवड्याकडे लक्ष. मग खाऊ वगैरे घेतला. आपण बघत होतो रोलरची वाट. मग रोलर पण आला, काऊन की आपल्या ग्राउंडवर आहे टुर्नामेंट 26 तारखेला. सगळेजण या बघायसाठी. मग चिवडा खाल्ल्यानंतर आपल्याला आली चायची तलब. मग चाय वगैरे पिऊन घेतला. मग आम्ही आपल्या रस्त्याला निघलो आपल्या घरी जायसाठी. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो. जय महाराष्ट्र.